आता कसा आहे? आता बरा आहे का? ताप काढलाय काय? होय ना. त्याला चट्टू भरतो त्याच्या डोसकीचा ताप गेला. त्याशिवाय वाचायला हरका बोलणार नाही. काय बोलत त्याला काय सुमार वाटा काय? त्यानं अंगावर काढला ताप, अंगावर. त्यानं लागली देवी खाणं गेला असा ना, त्यानं 2-3 दिवस अंगावर काढला म्हणून एवढा ताप डोक्यात गेला. आज तेवढाच पडलाय. मग आता हे पावसा पाण्याचे दिवस घे, पाणी इकडनं तिकडनं येत आहे, पालापाचोला अडकतो, त्यात जीवजंतू काय कमी असतात? म्हणून आम्ही पाणी उकळल्याशिवाय पिणारच नाही. आमच्या घरात सगळं गरम पाण्याशिवाय कोण पियतच नाही. पावसा पाण्यात गरम पाण्याशिवाय पियायचंच नाही. मग त्याच्यामुळे हे तापसरी भेटले ना. आणि ज्याला काय गावातलं काम काय कमी करतो काय गे? अल्लं नल्लं कुठलं कार्य काय करायचं असेल तर खिशातलं पैसे घालून ते सगळी सजावट करणारा बिचारा. पण त्याच्या आता टायमावर कोण उपयोग पडणार नाही. किती परत ते चांगलं काम करू दे तर नावा त्याला ठेवणारी 2-3 घरं आहेत. 2-3 ज्याने चांगलं बघवतच नाही, चांगली बुद्ध्याच नाही. मग जेवढे मेले कालं आहेत ना, आतनं बाहेरनं काले दिसतात ना, तेवढं आतनं पण काले. त्याला किती पण सांग, गेल्या की तोंडा पुसलेली ती. कधी 2 शब्द चांगले तोंडात ना आलात काय? कधी कौतुकानं काय बोललेलं नाही ना, काय नाही. बरं एखाद्याच्या कामात अडल्या नाल्याला मदत करण्याची पण धमक नाही. धमक नाही. ओघात तेवढी मापा तेवढी काढायची. जेवढं बाहेरनं काढलं तेवढं आतनं काढे. नुसतं धुमसत राहायचं आहे ना. मग कधीतरी पेट घेते. दुसऱ्यावर गेलो ना आपल्याला काय मिळणार आहे? तर म्हणता मी पहिला आपल्याकडे चांगलं करण्याची ताकद नाही. दुसऱ्यावर गेलो काय फायदा? त्यातनं काय फायदा आहे आपल्याला? फायदा आहे काय? नुसतं गेलंच राहायचं. गल्ल्या हातलं हे मन साफ करा म्हणावं, मन. आणि ते मन साफ करायला लागेल. नुसते पांढरं कपडे घालून फायद्याचं नाही. सगळीकडे तीच करा. जिकडं काय माझीकडं काय सगळीकडे ते. आणि आतनं मन साफ करायला. माणूस काला असू दे, गोरा असू दे. मग आता कुठल्या दवाखान्यात न्यायचं काय ठरवलं? आणि बघा 2 दिवस ताप काढतो काय, आणि गोळ्या औषध टायमावर द्यायला. आणि ही सवय लावून घ्या आणि गरम पाणी करायची. त्याशिवाय गरम पाणी पियाल्याशिवाय हे करू नका.